इंद्रायणीचं पसायदान. देशभक्तीचा देश देशभक्तीला कधी परत मिळणार? लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सौ अंकिता अमित कुलकर्णी. ती कमालीची उदास, खिन्न, सैरभैर झालेली, उद्ध्वस्त झालेली, निराशेच्या खोल गर्तेत पडलेली, तरीही स्वतःला सावरत असलेली, तिच्या सभोवतीचा सगळा प्रदेश काळोखाचा झालेला, हा काळोख स्वतःच स्वतःला घाबरवत असलेला, स्वतःपासून दूर पळण्यासाठी स्वतःच्याच पाठीमागं धावत असलेला, ती हद्दपार असलेली, तिच्याच देशातून तिला धक्के मारून घालवून दिलेलं, तिच्या देशाची कवाडं तिच्यासाठी बंद झालेली, कायमची, ती देशभक्ती. उत्कट, उदात्त, महनमंगल, पवित्र, पण स्वातंत्र्यानंतर तिचं देशात काहीही काम नसलेलं, सगळीकडं भ्रष्टाचार, अनाचार, काळा बाजार, लाचखोरी ह्याच अराजक उन्मत्त झालेलं. ह्यांच्या विरोधात देशभक्तीनं आवाज उठवला म्हणून तिला देशातून घालवलेलं, एकाही मंत्र्याशी, आमदाराशी, खासदाराशी तिची ओळख नसलेली, राजकारणाचा एक भाग म्हणून हीच मंडळी तिच्याकडे येऊन गेलेली, काही वर्ष देशाबाहेर काढल्याचा सल्ला देऊन गेलेली, काही करता आलं तर जरूर करू असं आश्वासन देऊन गेलेली, सगळा देशच परदेशात जातो आहे तर आपणही परदेशात जावं असं हसूल सांगून गेलेली, तरीही तिला मातृभूमीची आठवण येते. ह्या आठवणीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची आर्तता असते. ह्या अमानुष, अमानवी प्रदेशाच्या सागर किनाऱ्यावर उभी राहून ती स्वतःची आर्तता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेत व्यक्त करायला लागते. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. तिला वाटतं महासागराची भाषा सागराला कळेल आणि महासागराची भाषा सागराला कळते. अथांगतेची भाषा अथांगतेला कळते. खोलीची भाषा खोलीला कळते. लाटांचं बोलणं लाटांना कळतं. तिची आर्तता ऐकून सागरही हेलावतो. स्वतःच्या लाटासोबत तो तिला मातृभूमीला अलगद घेऊन जातो. ती मोठ्या आशेनं मातृभूमीवर पाऊल ठेवते. तिची पावलं पुढं पुढं पडायला लागतात आणि तिला जाणवतं हा देश दाट काळोखाचा होत चालला आहे. पण तिला वाटतं हा देश कधी काळी प्रकाशाचा होता. इथं आता निदान प्रकाशाची जीवाश्म तरी असतील. एखाद्या जीवाश्मात थोडी तरी धुगधुगी असेल. तिला दूर कुठंतरी प्रकाशाचा कवडसा चमकल्यासारखा दिसतो. तिच्या आशा पल्लवित होतात. ती जीवाच्या आकांतानं त्या कवडशाच्या मागं धावते. तो कवडसा तिला हुलकावण्या देत राहतो, पण ती त्या कवडशाला आत्मसात करते. तिची आशा वेडी असते, पण तो कवडसा फोपावतो. त्याच्यातली अंधार ठिणगी अक्राळ विक्राळ आगीत भडकते. ही आग अंधाराची असते. राखेतल्या फिनिक्सलाही बेचिराख करणारी असते. ह्या आगीत होरपळत असलेली देशभक्ती जीवाच्या आकांतानं ओरडते. पण बेसूर झालेली सगळी माणसं तिच्याकडे पाहत भेसूर हसत असतात. तिचा आवाज गावातल्या चौकाचौकातल्या पुतळ्यांच्या कानावर जातो. त्या पुतळ्यामधले थोर पुरुष जागे होतात. ते देशभक्तीला वाचवतात. ते सगळे पुतळे, त्यांच्यातले थोर पुरुष देशभक्तीच्या ओळखीचे असतात. त्यांना पाहून देशभक्तीच्या मनाचा बांध फुटतो. ती ढसढसा रडायला लागते. तिचा देश तिला परत कधी मिळणार हे विचारायला लागते. सगळे पुतळे तिला समजावतात, धीर द्यायला लागतात. सगळे पुतळे देशभक्तीला घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ येतात. त्या पुतळ्याला पाहून देशभक्तीच्या जीवात जीव येतो. ती क्षणाचाही विलंब न करता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुळ्यात शिरते
आणि स्वतःच्या त्या उदात्त, उत्कट, उत्तम, महन्मधुर अनुभवाशी तादात्म्य पावते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची आजची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होते. तिला वाटतं 28 मे 1883 हा दिवस पुन्हा येईल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जन्म घेतील.